मुंबईसह राज्यातल्या 29 महानगरपालिकांचे निकाल आता हाती आले आहेत। सर्व ठिकाणी मिळून एकूण 2869 जागांपैकी 1200 पेक्षा अधिक जागा जिंकत भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा महाराष्ट्रातला पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे। देवेंद्र फडणवीस यांचं निर्विवाद वर्चस्व या निकालातून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे। 8 वर्षांनी झालेल्या महानगरपालिका निवडणुका आणि निवडणुकीदरम्यान झालेला प्रचार आरोप प्रत्यारोप यातून महाराष्ट्राच्या राजकारणाचं बदलतं चित्रही पुन्हा अधोरेखित झालं आहे। भाजपानं विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवायची अशी भूमिका घेत त्यानुसार प्रचार केला होता। प्रचारातही स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस यांनी बाजी मारली। मुंबई वगळता बहुतांश ठिकाणी फडणवीस यांनी विकासावरच बोलणं पसंत केलं आणि या सर्व ठिकाणी मिळालेलं यश पुन्हा एकदा या नव्या विकासाच्या मॉडेलला जनतेची पसंती असल्याचं शिक्कामोर्तब करणार आहे। फडणवीस यांच्या खालोखाल महत्वाचे असलेले शिवसेनेचे सर्वोच्च नेते एकनाथ शिंदे यांना ठाण्यातला आपला गड राखण्यात यश मिळालं आहे। मात्र कल्याण डोंबिवलीत भाजपानं बरोबरीनं यश मिळवलं आहे, तर मीरा भाईंदर नवी मुंबई इथं शिवसेनेचा जवळपास सफाया झाला आहे। छत्रपती संभाजीनगर आणि मालेगाव मध्ये मात्र शिवसेनेला चांगलं यश मिळालं आहे। उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या पुणे तसंच पिंपरी चिंचवड या दोन्ही ठिकाणी त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही। मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात बाजी मारली आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा प्रयोगही यशस्वी झालेला नाही। अहिल्यानगरमध्ये भाजपा सोबतच्या युतीत त्यांना यश मिळालं आहे। या निवडणुकीत 18 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या मराठी माणसाला भावनिक आवाहन करण्याचा प्रयोग झाला। शिवसेनेच्या फाटाफुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिलेल्या मुंबईतल्या नगरसेवकांची संख्या पाहता उद्धव ठाकरे यांना मिळालेलं यश लक्षणीय आहे। तसंच परभणी आणि चंद्रपूरमध्ये उबाठानं मिळवलेलं यशही उल्लेखनीय आहे। मुंबईत अनेक पट्ट्यात शिवसेना आणि उबाठा तसंच उबाठा आणि भाजपा यांच्यात झालेल्या कडव्या लढतीत उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली। तेवढं यश मनसेला मात्र मिळालेलं दिसत नाही। एकही नगरसेवक नसलेल्या मनसेला मिळालेली प्रत्येक जागा त्यांच्यासाठी यशच असलं तरीही राज ठाकरे यांच्याकडे उद्धव ठाकरेंची मतं वळलेली दिसत नाहीत। मुंबईत वंचित आघाडीशी युती करण्याचा काँग्रेसचा निर्णय अजिबात यशस्वी ठरलेला नाही। 31 जागा असलेली काँग्रेस जेमतेम 16 जागांपर्यंत पोहोचू शकली। मतांच्या विभाजनाचा मोठा फटका बसल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे। विदर्भात काँग्रेसचा अजूनही प्रभाव आहे। चंद्रपूर, अकोला, अमरावती या ठिकाणी काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळाल्या आहेत। लातूरमध्ये विलासराव देशमुख यांची पुण्याई आणि काँग्रेसचा प्रभाव पुन्हा एकदा यशस्वी ठरला आहे। लातूर महानगरपालिकेत काँग्रेसने मिळवलेल्या निर्विवाद यशात रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद असण्याची शक्यता नाकारता येत नाही। कोल्हापूरमध्ये महायुती एकत्र असूनही सतेज पाटील यांनी एक हाती चांगली झुंज देत 34च्या वर जागा जिंकल्या आहेत। या निवडणुकीत फार काही ताकद न लावलेल्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भिवंडी, निजामपूर वगळता कुठेही यश मिळालेलं नाही। छत्रपती संभाजीनगर आणि मालेगावमध्ये MIMनं लक्षणीय जागा मिळवल्या आहेत। याशिवाय इतर ठिकाणीही त्यांनी खातं खोललं आहे। एकंदरीतच याही निवडणुकीत मतदारांना निर्णायक निकाल देण्याचा आपला कल कायम ठेवला आहे। महानगरपालिकेच्या प्रचारात आलेले कुठलेही मुद्दे न चालता मतदार राजाचा हा निर्णायक निश्चयच निवडणुकांचे निकाल ठरवणारा महत्वाचा घटक होता।